रोमॅन्टिसिझम आणि स्वच्छंदतावाद जे आहे बघा, स्वच्छंदवाद. ओके, रोमॅन्टिसिझम जे आहे ओके, सो हा याच्यामध्ये एक फार महत्त्वाचा जो आहे मुद्दा आहे बघा. ओके, आता कसं आहे ना, एकतर ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये जे आहे 3 प्रकारे प्रभाव वेगवेगळे साहित्यातले बघितलं. एक जातं क्लासिकल अभिजात, दुसरं असतं रोमॅन्टिसिझम, तिसरं जे आहे रिअलिझम, वास्तववाद जे आहे. आता रोमॅन्टिसिझम जे आहे याच्यावर बरेचसे प्रश्न जे आहेत ते विचारलेले आहेत. आता तुमच्यासमोर हे सगळे जे आहेत हे कवी आहे बघा. कवितेमधून रोमॅन्टिसिझम हे जास्त प्रखरतेने तुम्हाला दिसतं. कादंबऱ्यांमधून वास्तववाद मोठ्या प्रमाणावर तुम्हाला बघायला मिळतो बघा. रोमॅन्टिसिझमलाच आपण स्वच्छंदवाद असं म्हणतो. आता बऱ्याचशा याच्यामध्ये ज्यांचं लिटरेचर होतं, अशा इंटरव्ह्यूच्या कॅन्डिडेट्सला मी हा प्रश्न विचारलेला आहे किंवा इतर पण काही पॅनल मेंबर्सने आपला विचारलेला आहे, पण तिच्यामध्ये बऱ्याचदा जे अपेक्षित गोष्टी समोर येत नाही. रोमॅन्टिसिझम जे आहे बघा की याच्या काय काय अर्थ आहे बघा. आता खरं तर जे आहे ना की रोमॅन्टिक हा जो शब्द आहे याला एवढे वेगवेगळे अर्थ लोकांनी लावले की शेवटी अशी वेळ आली की त्याला स्वतःचा असा कुठला अर्थच उरलेला नाही. ही परिस्थिती आहे. सो हे जे सगळे कवी आहे, आता तुम्हाला हिच्यामध्ये प्रश्न विचारून झालेले आहेत की आधुनिक मराठी कवितेमधला स्वच्छंदवाद सांगा. ओके, किंवा आधुनिक मराठी कवितेमधली जे आहे स्वच्छंदवादाची कुठली वैशिष्ट्ये आहेत वगैरे वगैरे असे प्रश्न विचारून झालेले आहेत. सो हिच्यामध्ये वर्ड्सवर्थ जे आहे किंवा जे आहे शेली, कीट्स, बायरन, हे सगळे जे काही कवी तुम्हाला दिसतात बघा इथं, यांनी या गोष्टी ज्या आहेत त्या प्रकर्षाने समोर मांडल्या होत्या बघा. सो बेसिकली जे आहे की रोमॅन्टिसिझमचा ज्यावेळेस आपण विचार करतो तर जे लिखाण आहे, ते जे काव्य आहे, तिच्यामध्ये गूढता जी आहे ती मोठ्या प्रमाणावर आहे बघा. गूढ असणं एखादी गोष्ट. ओके, सस्पेन्स. ओके, अस्पष्टता तिच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर तुम्हाला दिसून येतं बघा. गूढता आहे, अस्पष्टता आहे ना. स्वच्छंदवाद जेव्हा आपण बघतो बघा रोमॅन्टिसिझम, तर त्यावेळेस जे आहे तिच्यामध्ये गूढता असते बघा. कमालीची गूढता जी आहे ती तिच्यामध्ये तुम्हाला दिसून येते. यामध्ये जे आहे दुसरा जो मुद्दा येतो बघा तो म्हणजे काय, अस्पष्टता है ना. खूप जास्त स्पष्ट जे आहेत तर त्या गोष्टी तिथं नसतात बघा. ओके, संदिग्धता तिच्यामध्ये असते. ओके, संदिग्धता तिच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर तुम्हाला बघतो. सूचकता तुम्हाला तिच्यामध्ये बघता येते बघा. ओके, सूचकता जी आहे ती बघता येते. आता कसं आहे ना की एकतर अद्भुतरम्य वातावरण निर्मिती जी आहे, वातावरण निर्मिती आपण वेगवेगळ्या पद्धतीने करतो. त्यातल्या त्यात जे आहे की अद्भुतरम्य वातावरण निर्मिती जी आहे ना, की वातावरण निर्मिती हा शब्दप्रयोग आपण बऱ्याचदा करतो बघा. एखादा कार्यक्रम आहे, 4 लोक जमले की जरा वातावरण निर्मिती होते है ना. जशी आपल्या गणपती बाप्पाच्या कार्यक्रमाला संकेतनी वातावरण निर्मिती करून दिली होती बघा. असं सगळं कृत्रिम आणि मग त्यांनी वातावरण निर्मिती केली तिथं. ही जी वातावरण निर्मिती असतं बघा की त्यातून तो जो विषय असेल त्याच्या आधीचा जिवंतपणा जो आहे तो निर्माण करणं. निसर्गाशी सततचा संवाद तुम्हाला रोमॅन्टिसिझममध्ये बघायला मिळतो बघा. निसर्गाशी असणारा संवाद जो आहे. ओके, चैतन्य जे असतं ना, जिवंतपणा, तो हिच्यामध्ये महत्त्वाचा आहे बघा. ओके, सतत जे आहे ना अज्ञान अनुभवाचा जो आहे शोध घेणं हिच्यामध्ये येतं. नवीन आणि अज्ञात अनुभव जे आहे. ओके, नवीन आणि अज्ञात अनुभव ते हिच्यामध्ये अपेक्षित असतात बघा. ओके, नवनवीन आणि अज्ञात अनुभव जे आहे. आता बऱ्याचदा जे आहे की जीवनात असणारी अस्वस्थता, आदर्शवाद जे आहे ना, पुरोगामी ग्रंथ जे असतील, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्हाला स्वच्छंदवादामध्ये ज्या आहे मोठ्या प्रमाणावर अपेक्षित असतात. आता एकतर कसं होतं की इंग्रजीमध्ये जे काही रोमॅन्टिसिझम आलं त्याचा इम्पॅक्ट जो आहे तर तो 19व्या शतकामध्ये मराठीमध्ये आपल्याला बघायला मिळतो. मग तिच्यामध्ये जे आहेत तर ते आपले केशवसूत आहेत बघा. की केशवसूतांच्या बाबतीमध्ये जे आहे त्यांच्या काव्यामध्ये एक नवतेची जी आहे तर ती रेख तुम्हाला बघायला मिळते बघा है ना. नव्या युगातील नव्या दमाचा शूर शिपाई जे आहे ना, असं त्यांनी उद्घोषित केलेलं आहे बघा. सो आपण जर बघितलं की 19व्या शतकामध्ये इंग्रजी परंपरेतून आपल्याकडं जे आहे रोमॅन्टिसिझम बघायला मिळतं. आणि तिच्यामध्ये पण कोण आहेत मग याचे तर केशवसूत जे आहे, नव्या दमाचा शूरशिपाई जे आहे बघा. नव्या युगातील नव्या दमाचा शूरशिपाई. आम्ही कोण म्हणून काय पुसती
है ना, आम्ही असू लाडके देवाचे जे आहे, आम्हाला काय विचारता ना आम्ही कोण आहे, आम्ही देवाचे लाडके आहोत. सो ह्या सगळ्या याच्यामधून जे आहे बालकवींच्या याच्यामध्ये निसर्ग आपल्याला बघायला मिळतो बघा. रोमॅन्टिसिझम जे आहे की निसर्गाशी सततचा संवाद जो आहे तो बालकवींनी केलेला आहे बघा. बालकवी निसर्ग कविता ज्या आहेत है ना. त्याच्यानंतर जे आहे गोविंदाग्रज जे आहेत बघा, म्हणजे याच्यामध्ये बालकवी जे आहेत आपले निसर्ग जे आहे किंवा गोविंदाग्रज जे आहेत बघा, यांनी प्रेम कविता ज्या आहेत त्यावर जो आहे फोकस केला बघा. त्यांच्या याच्यामध्ये ते रिफ्लेक्शन येत जातं है ना. सो अशा गोष्टी ज्या आहेत, आपले स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत बघा, त्यांनी स्वातंत्र्याचं स्तोत्र जे आहे ते गायलेलं आहे. कुसुमाग्रजांनी क्रांतीचा जय जयकार केलेला आहे बघा. कुसुमाग्रज जे आहे ना, गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार है ना. विनायकांची राष्ट्रकविता आलेली आहे. हे सगळे संदर्भ तुम्हाला कशात मिळत जातात, रोमॅन्टिसिझम जे आहे की याच्यावर प्रश्न विचारून झालेला आहे. मग हे लेख बेसिक एक्झाम्पल्स आपल्या याच्यामध्ये येणं गरजेचं आहे बघा. ओके. सो ओव्हरऑल जे आहे की रवी किरण मंडळ ज्याचे बरेच रेफरन्स आपल्याला कुठं आले होते, साष्टांग नमस्कारमध्ये, की त्याच्यावर क्रिटिसिझम जे आहे, या रवी किरण मंडळांनी अशारीर प्रेमाबद्दल जे आहे भाष्य केलेलं आहे बघा. अशारीर प्रेम जे आहे है ना, किंवा प्लेटोनिक प्रेमाची महती जे आहे बघा. बोरकरांची जी कविता आहे तिच्यामध्ये शृंगार तुम्हाला जे आहे तर तो आठवतो बघा. ओके. अनिलांच्या कवितेमध्ये मानवता प्रेम जे आहे ते तुम्हाला आढळतं. म्हणजे अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या ज्या आहेत त्या येत जातात रोमॅन्टिसिझमचा जर विचार केला तर. आता अभिजात साहित्यापेक्षा स्वच्छंदवादी साहित्य जे आहे ते थोडंसं वेगळं आहे बघा. याच्यामध्ये पुरोगामी, स्वेर, निर्भीडता याच्यामध्ये येते. आता बऱ्याचदा जे आहे की मग हे सगळं ठीक आहे, मग याचे वैशिष्ट्य काय आहेत नेमके, मग त्याची वैशिष्ट्य जर आपण बघितली बघा तर त्याची वैशिष्ट्य तुम्हाला जे आहे, आता रोमॅन्टिसिझम संबंधी जे आहे काय काय तत्वांवर रोमॅन्टिसिझम आजच्या डेटमध्ये उभं आहे बघा. तर सगळ्यात पहिलं तत्व जे आहे, कल्पनाशक्तीला सार्वभौम शक्ती म्हणून मानलेलं आहे. जी कल्पनाशक्ती आहे ती सार्वभौम शक्ती आहे असं हिच्यामध्ये मानलं आहे. आणि तिच्यामुळे जे आहे की त्याचा श्रद्धापूर्वक स्वीकार करणं, मग कल्पनाशक्तीवर काम करणं जे आहे. व्यक्तिवाद जो आहे त्याला केंद्रस्थानी जे आहे ते ठेवलेलं आहे बघा. व्यक्तिवादाला केंद्रस्थानी ठेवणं जे आहे बघा. ओके. आणि त्याला अनन्यसाधारण अमर्याद भर जो आहे तो व्यक्तिवादावर दिलेला आहे. व्यक्तिकेंद्री गोष्टी ज्या आहेत त्या रोमॅन्टिसिझममध्ये ज्या आहेत त्या वर्क होतात. व्यक्तिगत भावभावनांचा मुक्त आविष्कार जो आहे याच्यावर भर आहे बघा. व्यक्तिगत भावभावनांचा मुक्त आविष्कार बघा. एकतर जे आहे कल्पनाशक्ती जी आहे तिच्यावर भर दिलेला आहे, कल्पनाशक्तीवर फोकस आहे सगळा, व्यक्तिवादावर फोकस आहे, त्याला अनन्यसाधारण अमर्याद अधिकार दिलेले आहेत. आणि व्यक्तिगत भावभावना ज्या आहेत बघा त्याच्या मुक्त आविष्कारावर जे आहे तर तो भर दिलेला. म्हणजे व्यक्तिगत तुमच्या ज्या भावभावना आहेत त्याचा मुक्त आविष्कार तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळतो. सो बेसिक जे आहे बघा की फोकस काय आहे इथं, तर तो जो फोकस आहे तो आहे व्यक्तिगत भावना. ओके. आता याची लक्षणं जर आपण बघितली बघा तर काय काय येतं याच्यामध्ये, सामूहिकतेपेक्षा व्यक्तिनिष्ठेचं जो भान याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ठेवलेलं आहे बघा. तर आपण तिकडे तत्वच बघितलं की तत्व कसं आहे, व्यक्तिवादावर आहे. तो ऑब्वियसली सामूहिकतेला महत्त्व नाही आहे इथं है ना, ग्रुप नाही इथं जे आहे व्यक्ती. बाह्य अनुभवांपेक्षा आंतरिक अनुभवांची प्राणप्रतिष्ठा याच्यामध्ये केली जाते बघा. आंतरिक अनुभव तुमचा जो इनर सोल हे आहे बघा, इनर व्हॉइस है ना, तो महत्त्वाचा आहे इथं. बाह्य अनुभव जे आहे की आमच्या मागच्या गल्लीतल्या पप्यानी ॲनाकोंडा बघितला याला काही अर्थ नाही है ना. तुम्ही जे काय बघितलं आहे तुमचा जो स्वतःचा आंतरिक अनुभव आहे त्याच्यावर फोकस करा. बाह्य अनुभव जे आहे है ना, केव्हा आतून तुम्हाला काय वाटतं बघा. असण्यापेक्षा होण्यामधले साहस अनुभवणं जे आहे बघा, असणं नाही व्हायचं आहे मला ते, तो अनुभवणं जे आहे ते साहस, थ्रिल, डर के आगे जीत आहे ना, माउंटेन ड्यू ते आहे. अज्ञान, अमर्यादा, अबोध याचा वेध घेणं जे आहे बघा, अज्ञाताचा वेध घेणं. अज्ञात जे काही आहे जे माहीत नाही आहे, म्हणजे याच्यामध्ये काय आहे ना एक प्रकारची क्रिएटिव्हिटी जी आहे याच्यामध्ये जे आहे ना एक प्रकारचा जो आहे एक आस्पेक्ट असा असतो बघा की आपल्याला जे आहे एखादी अशी गोष्ट जी माहीत नाही आहे त्याच्या मागं लागणं जे आहे बघा है ना, क्युरियोसिटी जे आहे. अमर्याद जे आहे अनलिमिटेड कुठल्या गोष्टी डील करायच्या आपल्याला, सरचढके है ना, अबोध है ना, जे माहीत नाही त्याचा वेध घ्या.
वस्तुनिष्ठ अनुभवांपेक्षा व्यक्तिनिष्ठ अनुभवांवर भर देणं जे आहे बघा. आता वस्तुनिष्ठ अनुभव ऑब्जेक्टिव्ह नाही, त्याच्यामध्ये काय की व्यक्तिनिष्ठ अनुभव जे आहे त्याच्यावर मी भर देणार बघा. आता ऑब्जेक्टिव्हिटी काय असते की ऑब्जेक्टिव्हिटी इज अ कलेक्शन ऑफ एव्हिडन्सेस, त्याचा ॲनालिसिस आणि ऑन द बेसिस ऑफ दॅट ॲनालिसिस विल गो फॉर डिसिजन मेकिंग. इथं तसं नाही आहे. इथं व्यक्तिनिष्ठ अनुभवांपेक्षा वस्तुनिष्ठपेक्षा व्यक्तिनिष्ठ अनुभवांवर भर आहे की मला काय वाटतं, माझे अनुभव कसे आहे, मी त्याच्यानुसार गोष्टी डील करेल. हा याच्यामधला महत्त्वाचा आस्पेक्ट आहे बघा. भूतकाळात रमणं किंवा भविष्याची स्वप्न पाहणं हा याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे. भूतकाळात रमणं आणि भविष्याची स्वप्न पाहणं. वर्तमानामध्ये माणसं या गोष्टी करतात बघा. आपण रमतो की माझा पहिला नंबर आला होता, है ना, 10वीत 3 वेळा फेल झालो, ते बाजूला जाऊ देतो, मी पहिला आलो. भूतकाळ जो आहे, है ना, मी युनिव्हर्सिटीतून पहिला येणार, मी खूप अभ्यास करणार. भविष्य जे आहे, है ना, स्वप्नवत जगणं जे आहे, है ना, आत्ता बोला काय आहे ते नाही, मी पहिला आलो होतो, सगळं झालं, मान्य आहे आम्हाला. आताचं काय ते मला नाही, मग मी युनिव्हर्सिटीत पहिला येणार आहे. स्वप्न जे आहे तिच्यावर फोकस. विश्लेषणाच्या ऐवजी संश्लेषणात्मक प्रतिमेचा स्वीकार करणं जे आहे. खूप ॲनालिसिस करत बसू नका तुम्ही, जे आहे त्याच्यानुसार गोष्टी वर्क करा. गूढगुंजन, बंडखोरी, वीरपूजा याला विशेष महत्त्व आहे बघा याच्यामध्ये. ओके, गूढता, ओके, बंडखोरी करणं जे आहे हे आम्हाला मान्य नाही, तुमची व्यवस्था आम्हाला मान्य नाही आहे. वीरपूजा जे आहे, वीरत्व, हे याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. आकारापेक्षा मुक्त उत्कट आविष्काराला अवसर देणं जे आहे बघा. ओके, आकारापेक्षा जे आहे मुक्त आणि उत्कट आविष्कार जे आहे त्याला अवसर याच्यामध्ये प्रकार होतो. याच्यामध्ये आकार ॲज सच यांचा स्पेस नाही बाबा. ज्यावेळेस आपण रोमॅन्टिसिझमच्या याच्यामध्ये गोष्टी वर्क करू तर तिचा आकार किती असला तो नाही. इथं उत्कट आविष्कार आणि मुक्त आविष्कार. मग 4 ओळी जास्त गेल्या, 2 पेन अजून गेले, 2 पेन संपले, चालणार. मुक्त आविष्कार तिथं असला पाहिजे. व्यवस्थेपेक्षा अराजकाची ओढ जी आहे तर ती धरणाची आहे बघा. व्यवस्थेपेक्षा अराजकता जी आहे. ओके, जे काही अराजक तुम्हाला दिसतंय, अनार्की जी आहे त्याच्या मागे जाणं जे आहे ते याच्यामध्ये असतं. म्हणूनच ते बंडखोरीला डील करतं बघा. ओके, व्यवस्थेच्या विरोधात तुम्ही बंडखोरी कधी कराल, ती अराजकतेला तुम्ही फोकस केल्यानंतर ती होऊ शकते बघा. बंधनाच्या ऐवजी अनिर्बंध, संयमाऐवजी बेफानपणा जे आहे ते मानणं जे आहे. उधळून द्या मनाचे घोडे. ओके, कसल्याही पद्धतीचं जे आहे तुम्ही बेफामपणा जो आहे तो इथं ॲक्सेप्टेबल आहे. इथं सिम्पली जे आहे की संयम किंवा बंधन ते ॲक्सेप्टेबल नाही आहे. कुठलंही बंधन ॲक्सेप्टेबल आहे रोमॅन्टिसिझममध्ये. ओके, अनिर्बंध असलं पाहिजे, बेफामपणा तिच्यामध्ये असला पाहिजे. पांढरपेशा वृत्तीपेक्षा नैसर्गिक आदिमतेचा पुरस्कार तिच्यामध्ये असला पाहिजे. पांढरपेशी वृत्ती जी आहे तिच्यामध्ये नैसर्गिक आदिमतेचा पुरस्कार जो आहे, निसर्गाची ओळ आहे याच्यामध्ये. ओके, पांढरपेशी वृत्ती कशी आहे बघा. टिपिकल जे आहे की हे करावं, असं बसावं, हे बोललं पाहिजे, ते परंपरा आहे, ते सोडा सगळं. नैसर्गिक आदिमतेचा पुरस्कार जो आहे. कलावंताला सामान्य माणसापेक्षा वरच्या दर्जाची निर्मिती क्षमता लाभलेला दुर्मिळ भाग्यवंत मानणं, म्हणजे कलाकार ग्रेट आहे हे याच्यामध्ये मानलं जावं. सामान्य माणसापेक्षा काहीतरी वेगळं जे आहे, कलाकार जो आहे तो ग्रेट आहे बघा. वास्तवापेक्षा साक्षात्कारी अनुभवावर भर देणं जे आहे बघा. इथून पुढं मग वास्तववाद होता. ओके, जेव्हा याचा कंटाळा यायला लागला, बघा गौरी म्हटल्या होत्या की नंतर त्या देशात गेल्यावर तिथल्या सौंदर्याचा कंटाळा यायला लागला. रोज तेच बघून इतकं सुंदर, मग त्याचा कंटाळा यायला लागला. तसं जे आहे की इथं वास्तवापेक्षा साक्षात्कारी अनुभवांवर भर देणं, म्हणजे इथं वास्तव जे आहे त्यापेक्षा तुम्ही जे आहे साक्षात्कारी अनुभवावर भर देणं. वास्तव बाजूला ठेवा, आपण जे आहे कशात रमू, स्वप्नात रमू. ओके, मी प्री पास झालो, मेन्स पास झालो, पहिला आलो, गुलाल उडतोय, आले तुफान किती, है ना, सगळं स्वप्नात चालू आहे सगळं. ते जे आहे वास्तवाचा तिथं संबंध येणार नाही. निर्भरशील सौंदर्यकांक्षी आणि स्वच्छंद वृत्ती जे आहे बघा. आता हिच्यामध्ये जे आहे ना की बेसिकली जे आहे की सौंदर्यकांक्षी जे आहे, सौंदर्याची आस असणं, स्वच्छंदी वृत्ती जी आहे ती हिच्यामध्ये. ह्या सगळ्या याच्यातून एक गोष्ट लक्षात येते की हे स्वच्छंदवाद किंवा रोमॅन्टिसिझम ही जी बाब आहे ही कशी आहे, तर हिच्यामध्ये फोकस जो आहे तो कशावर आहे तुमचा, जो फोकस वास्तवापासून जरा दूर आहे बघा.
वेगवेगळे स्वप्न बघणं, ती स्वप्न रंगवणं, भूतकाळात आणि भविष्यकाळामध्ये रंगणं, कल्पना जी आहे व्यक्ती आणि त्याच्या कल्पना याच्यावर डील करणं, अशा सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहे. कसलेही निर्बंध न मानणं, बेफामपणे स्वतःला जे आहे उधळून देणं, हे स्वच्छंदवाद होता. आता याच्यामध्ये जे महत्त्वाचे ब्रिटिश रोमॅन्टिसिझममधले प्रवृत्तीदर्शक कवी आहेत बघा, तिच्यामध्ये ब्लेक आणि कोलरिज जो आहे बघा, ब्लेक आणि कोलरिज यांनी दृष्टांत दर्शन किंवा साक्षात्कारी अनुभव किंवा गुढानुभव याच्यावर फोकस केलेला आहे बघा. यांच्या ज्या कविता आहेत है ना, गुढता, ओके, दृष्टांत दर्शन, साक्षात्कारी अनुभव, अशा गोष्टी यांनी फोकस केलेल्या होत्या ब्लेक आणि कोलरिज. वर्ड्सवर्थ, विलियम वर्ड्सवर्थ तुम्हाला माहीत असेल बघा. विलियम वर्ड्सवर्थ जो होता त्यांनी निसर्गपूजा जे आहे त्याच्यावर फोकस केलेला आहे. बाह्य जगाशी मनाचा मेळ जो घालणं, आत्मरूपात वस्तुरूप विरघळून टाकणं, ह्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत बघा. सो विलियम वर्ड्सवर्थ जो आहे तो तुम्हाला काय सांगतो की तुम्हाला जे आहे निसर्गपूजन जे आहे ते तुम्ही केलं पाहिजे. निसर्गाची असं आपण बघितलं रोमॅन्टिसिझममधला एक फीचर आहे. बाह्य जगाचा मनाशी मेळ असणं, आत्मरूपात वस्तुरूप विरघळून टाकणं, या गोष्टी हिच्यामध्ये मॅटर करतात. किड्स, सौंदर्यपूजन जे आहे बघा, बाह्य वस्तूंच्या सारतत्वामध्ये आत्मभान विलीन करणं, सौंदर्याचं पूजन जे आहे ते किड्सने केलेलं आहे बघा. ओके, किड्स हा सौंदर्याच्या पूजनामध्ये विलीन असणारा आणि तिच्यातून त्यांनी त्याची कविता साकारलेली आहे. शेली, स्वातंत्र्यप्रेम, विशुद्धता, आदर्शवादी, अशारीर प्रेमकांक्षा. आता बघितलं आपण है ना, अशारीर प्रेम जे आहे आपलं रवी किरण मंडळ जे आहे तिच्यामध्ये माधव जुलियन जे होते, अशारीर प्रेम जे आहे त्याचे रेफरन्सेस तुम्हाला तिथं मिळतात. तेच जे आहे शेलीच्या याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतं बघा. स्वातंत्र्यप्रेम इथं आहे बघा. आदर्शवाद जो आहे त्याला त्यांनी फोकस केलेला आहे बघा. ओके, बायरन, परिस्थिती जे आहेत तिच्यातल्या संकेत परंपरा या विरुद्धची बंडखोरीची आहे. की आता एखादा संकेत आहे किंवा एखादी परंपरा आहे, रुटीन, असं करायचं, ते म्हणतात नाही मी असं करणार नाही, त्याच्या विरुद्ध बंडखोरी जी आहे ती इथं बायरनमध्ये दिसून येते. वीरनायक वृत्ती, वीरतेचा रेफरन्स तुम्हाला याच्यामध्ये ऑलरेडी आलेला होगा, वीरतत्व जे आहे. ओके, सो हे सगळं रोमॅन्टिसिझम आहे. या रोमॅन्टिसिझममधले हे महत्त्वाचे ब्रिटिश कवी तुम्हाला आता मराठीमधले रेफरन्सेस दिले आणि याची लक्षणं आणि तत्व ही तुम्हाला माहीत पाहिजे.